बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स फाडल्या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। हे बॅनर्स फाडल्यामुळे अमरावतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता। केंद्राच्या शपथविधीच्या जल्लोषादरम्यान हे बॅनर्स फाडले गेले होते। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी हे बळवंत वानखेडेंचे बॅनर्स लावले होते। अमरावतीमधली ही बातमी आपण बघतोय आणि हे बॅनर्स फाडले गेले, त्याच्यामुळे ते भाजपकडून फाडले गेलेत असा आरोपही केला गेला आणि या सगळ्या प्रकरणात आता 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। बराच गोंधळ त्याच्यावरून झाला होता। प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊया। छगन, 7 जणांना या प्रकरणामध्ये अटक झाली असं कळतंय। या पुढची नेमकी तपासाची दिशा काय असेल? रिद्धी, जर बघितलं तर या प्रकरणामध्ये 20 ते 25 अज्ञात आरोपी विरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अमरावतीच्या सिटी कोतवाली या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, हे देखील आक्रमक झालेले आपण पाहिलेले आहेत। आणि या प्रकरणी आतापर्यंत जर बघितलं तर 7 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा ते शोध घेत आहेत। सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते देखील तपासण्यात येत आहे आणि त्यावरून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे। रिद्धी जी, धन्यवाद छगन दिलेल्या माहितीसाठी। Thank you.